मध्ये इस्रो असेल, नासा असेल, जे काम करतात ते सगळे ग्रॅव्हिटीच्या शोधामुळे करतात. कारण ग्रॅव्हिटी जर शोधली नसती, ग्रॅव्हिटीचा फॉर्म्युला जर आपल्याला माहिती झाला नसता तर हे शक्य झालं नसतं. त्यावेळेस त्यांच्या एक जो विद्यार्थी आहे त्या विद्यार्थ्यांनी न्यूटन यांना विचारलं की सर, तुम्ही इतका मोठा शोध लावलाय, तुम्ही म्हणजे तुमच्या नावाने आता एक पूर्ण शतक साजरं केलं जात आहे, तुम्हाला कसं वाटतंय म्हणे? कारण तुम्हाला अशी भावना असेल की तुम्ही फार काही कमावलंय. तर न्यूटन्स यांनी अतिशय प्रांजळपणे उत्तर दिलं की मी जे शोधलंय हा समुद्र आहे म्हणे. विज्ञान हा एक प्रचंड मोठा समुद्र आहे आणि मी जे शोधलंय त्या समुद्र किनारी जी वाळू असते त्या वाळूचा एक कण माझ्या हाती लागलेला आहे आणि मला असे 100 जन्म घ्यावे लागतील, त्यावेळेस मी कुठंतरी त्या पाण्याला स्पर्श करेल. हे विज्ञान इतकं मोठं आहे, इतकं प्रचंड आहे. त्याचप्रमाणे डॉक्टर एम.एस. स्वामीनाथन एक शास्त्रज्ञ होते. खरं तर ते मेडिकलचे स्टुडंट होते, म्हणजे त्यांनी वैद्यकीय शिक्षण घेतलं. परंतु 1946ला ते वैद्यकीय शिक्षण घेत असताना एका देशामध्ये प्रचंड मोठ्या भूकबळींची संख्या वाढली आणि प्रचंड लोक मेले. व्हिएतनाम नावाचा तो देश होता आणि त्यांनी ती न्यूज कुठेतरी वाचली, कुठेतरी पाहिली आणि त्याच्यानंतर त्यांना आपल्या देशाबद्दल हे व्हायला लागलं की अरे, भारतामध्ये जर अशी परिस्थिती आली तर आपण काय करायचं. म्हणून त्यांनी वैद्यकीय शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीमध्ये शिक्षण घेतलं. कृषीमध्ये शिक्षण ते घेत असताना ह्या सगळ्या घडामोडी ज्या भारत देशामध्ये घडत होत्या की भारत देशामध्ये आपली फाळणी झाली. फाळणी झाल्यानंतर प्रचंड वाईट परिस्थिती देशावर आली आणि 1963ला संयुक्त राष्ट्र संघाची फूड अँड ॲग्रिकल्चर ऑर्गनायझेशन नावाची संस्था आहे. या संस्थेने सांगितलं की भारतामध्ये जर अशी परिस्थिती राहिली तर 1965 ते 1970 मध्ये भारतात